कार म्हणजे शुभा. सर्वप्रथम येथे उपस्थित सर्व शुभभक्तांना माझा नमस्कार. मी कुमारी ईश्वरी गणेश लाबडे, इयत्ता 5वी. शाळेचे नाव PM श्री आदर्श शाळा चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. या शाळेचे मी विद्यार्थिनी. आज तुमचे माझे या महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि महाराजांचेच यशावाद सांगण्यासाठी मी आपणासमोर उभी आहे. अहो, मुजराच्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, त्याच्या बुद्धीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग सागरा समा, जसा छत्र म्हणजे आभाळा समा, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, आणि काळेजाई सह्याद्री, जो त्या शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्या जसं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा, असं म्हणताय कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उदास आले, अशा त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, असे ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ते स्वराज्य निर्माण केले, ज्याचे फक्त रक्षणच नाही तर ते 10 पटीने वाढवले, असे ते शंभूराजे. या सर्वांना या शिवकन्येचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अहो, जरी त्या 17व्या शतकात प्रजेला लुटले जायचे, शेतकऱ्यांना फसविले जायचे. अहो, आपल्या आया बहिणीच्या अब्रू वेशीवर टांगली होती, अशा देवळं मंदिर धुळीत खात पडली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्या महाराष्ट्राला हवा आता एक झंकार, एक पेटता धगमगता अंगार, आणि अखेर ती वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राची भूमी थरथरू लागली. तोफांचा गडगडाट झाला, शनई चौकडे वाजू लागली, आणि त्या सह्याद्रीच्या दरेखोड्यातून एक आवाज दुमदुमला, सह्याद्री, तुझा पुत्र जन्मलाय, तुझा छावा जन्मलाय. संदेश होता त्या मुघलांना, आता आम्ही तुमची गुलामगिरी थांबवून घेणार नाही, कारण या महाराष्ट्राला लढायला एक स्मृती देणारा राजा आमचा जन्मलाय, शुभा जन्मलाय. एक वेळेस तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आणि राजांकडे आमंत्रण देण्यासाठी येतात, आणि राजांना म्हणतात, राजा, मुलाचं लगीन काढलंय बर का, राजा तुम्हाला यायला लागते बर का. राजा, लगीन तेवढं चुकायचं नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तानाला म्हणतात, ताना, मुलाचं लगीन काढलंस, आम्ही तर कोंडाना घ्यायचं म्हणतोय, मग तू असं कर, तू तुझ्या रायबाचं लग्न उरकून घे, तोपर्यंत आम्ही कोंडाना जिंकून येतो. तानाजी माणसाने उभा राहतो आणि आपल्या हातातली पत्रिका फेकून देतो, आणि राजाला म्हणतो, राजा, हा तानाजी माणसं अजून जिद्द आहे, आणि हा तानाजी माणसं अजून जिद्द असताना तुम्ही गड जिंकायला जायचं आणि मी वरबाद मोजून लग्नात मिरवायचं. नाही राजा, मी चाललो राजा. अरे ताना, पण तुझ्या मुलाचं लग्नाचं काय? नाही राजा, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. गेला गेला तानाजी असा गेला की रायबाच्या लग्नाला परत आलंच नाही. गड आला पण सिंह गेला. शाहिस्तेखान सर्वांना माहिती आहे. शाहिस्तेखानाची महाराजांनी बोटे चाटली, पण याच्या पलीकडचा इतिहास किती जणांना माहिती हो. शाहिस्तेखानाची महाराजांनी बोटे चाटली तेव्हा तो इकडे तिकडे पळत होता, तेव्हा त्याची मोठी बहीण त्याच्यासमोर आली, म्हणाली, हुजूर, गजब हो गया, ओ नरादम सिवा मेरे छोटे बच्चे को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान त्याच्या बहिणीकडे बघत म्हणतो, ए पगली चुप कर, ए पगली चुप कर. ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन ये सिवा कभी भी किसी औरत और लड़की पर कभी हाथ नहीं उठा सकता. लेकिन ये सिवा कभी भी किसी औरत और लड़की पर कभी हाथ नहीं उठा सकता. अहो, काय चारित्र होतं माझ्या राजाचं, दुश्मन वाकडी नजर करून बघत नव्हता. इतकं पवित्र चारित्र होतं माझ्या राजाचं. अंधार झाली की रात्र म्हणतात, अंधार झाली की रात्र म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. पण या महाराष्ट्रात राहून ज्या छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. शेवटी जयघोष इतका जोरात झाला पाहिजे, रायगडचा पायथा दुमदुमला पाहिजेच, पण आपल्या ज्या मुघलांनी अत्याचार केला त्याचा कानठळा बसला